Hello my dear students, welcome back. Now today we see basis. What is the basis for a vector space? Okay, in previous lecture we see uh, examples on the subspace or linearly dependent set and linearly independent set. Okay, now we see what is the basis for the vector space V. Okay, so see definition. Non-empty subset B of a vector space V is said to be a basis of V if first condition L of B means linear span of B will be V, and secondly B is a linearly independent set, right? बघा basis साठी we have two conditions. Now the subset B is a basis for V if B satisfy these two condition. First condition, linear span of B will be V. आता लिनियर स्पॅन ऑफ बी विल बी व्ही याचं मिनिंग काय होतं? आपण लिनियर स्पॅनची डेफिनेशन बघितलेली, राईट? बी या सेटचं लिनियर स्पॅन काय आहे? व्ही. कधी असणार आहे व्ही? जेव्हा तुम्ही व्ही मधला कुठलाही इलेमेंट घेतला, सपोज ए बार इलेमेंट घेतला तुम्ही, सम A1 A2 अप टू वॉट एव्हर AN, राईट? हा जो इलेमेंट आहे व्ही मधला तो तुम्हाला बी मध्ये जे व्हेक्टर्स आहे, सपोज बी मध्ये V1 V2 अप टू VN हे व्हेक्टर्स आहे, तर ह्या व्हेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये हा इलेमेंट काय करता आला पाहिजे? रिटर्न करता आला पाहिजे. मग ए बार हा कुठलाही एक इलेमेंट आहे व्ही मधला, तो जर तुम्हाला बीच्या व्हेक्टर्सच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करता येत असेल, लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय? A1 V1 प्लस A2 V2 प्लस अप टू प्लस AN VN, राईट? म्हणजे A1 A2 AN हा जो इलेमेंट आहे हा आपण कुठल्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहितोय? बीच्या व्हेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करतोय, राईट? मग ए असा कुठलाही एक इलेमेंट होता, म्हणजे व्ही मधले असे सर्व इलेमेंट तुम्हाला काय कसे रिटर्न करता आले पाहिजे? लिनियर कॉम्बिनेशन ऑफ V1 V2 VN. देन वी कॉल्ड व्ही इज अ लिनियर स्पॅन ऑफ द सेट बी. ओके, कंडिशन समजली लिनियर स्पॅनची. ओके, नाव वी गो टू द सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन बी इज अ लिनियरली इंडिपेंडंट सेट. In previous video we see what is the linearly independent set. When we say the set is linearly independent if summation I is equal to 1 to n alpha I vi is equal to 0 bar implies that each alpha I is equal to 0, right? ही डेफिनेशन आपण बघितली की कुठलाही तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन घेतला, अल्फा 1 V1 अल्फा 2 V2 प्लस अप टू अल्फा n VN, तर each alpha 1 alpha 2 up to alpha n each scalar will equal to 0, then we called B is a linearly independent set. आणि ह्या दोघही कंडिशन जर बी सॅटिस्फाय करत असेल तर बी काय असणार आहे? बेसिस असणार आहे व्ही साठीचा. ओके, नाव वी टेक एक्झाम्पल, देन वी इझिली see what is the basis. Okay, so see some note here. Note a vector space V is an n-dimensional vector space if number of basis vectors in B is n. आता बेसिसचं तुम्हाला व्हेक्टर स्पेसचं डायमेन्शन पण हा पण टॉपिक तुम्हाला आहे. तर डायमेन्शन काय असतं हे तुम्हाला पुढच्या युनिटमध्ये असणार आहे, राईट? पुढचं जे आपलं थर्ड युनिट आहे, आता आपण हे जे बघितलं हे सेकंड युनिट होतं. थर्ड युनिट तुम्हाला याच्यानंतर आहे. त्या युनिटमध्ये तुम्हाला पहिलाच टॉपिक आहे डायमेन्शन ऑफ ए व्हेक्टर स्पेस, राईट? तर ही नोट काय आहे की जर व्हीचं एन डायमेन्शन असेल, राईट? व्हीचं एन डायमेन्शन कधी असणार आहे? व्हीला एन डायमेन्शन कधी असणार आहे? जेव्हा बेसिसमध्ये किती व्हेक्टर्स असतील? एन व्हेक्टर्स असतील, तेव्हा व्हीचं डायमेन्शन काय असेल? एन. किंवा व्हीचं डायमेन्शन जर एन असेल, इफ व्ही इज अ एन डायमेन्शनल व्हेक्टर स्पेस, म्हणजे व्हीचं जर डायमेन्शन एन असेल तर बेसिसमध्ये व्हेक्टर्स किती असणार आहे? एन असणार आहे, राईट? नोट लक्षात आली? जर व्हेक्टर स्पेसचं डायमेन्शन काय असेल? एन असेल तर बेसिसमध्ये किती व्हेक्टर्स असतील? एन व्हेक्टर्स असतील. दिस इज द शॉर्ट नोट. ओके, बट डायमेन्शन काय ते आपण पुढच्या युनिटमध्ये बघणार आहोत. ओके, सो सी एक्झाम्पल.
show that B is equal to the set of vectors e1, e2, en is a basis for a Euclidean n-dimensional space Rn where e1 is equal to 1 0 0 up to 0 n times, e2 is equal to 0 1 0 0 and en is equal to 0 0 up to n. आता पहिले तर मी तुम्हाला हे जे आर्यन नोटेशन आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करते, राईट. तर बरेच जणांना हे कॉम्प्लिकेटेड वाटतं, आर रेस टू एन. हे काहीच कॉम्प्लिकेटेड नाही. आपण जसा आर घेतो, रिअल लाईन घेतो, रिअल लाईन म्हणजे वन सिंगल इलेमेंट असतो, राईट. आणि R2 जर घेतला तर तुम्हाला दोन कोऑर्डिनेटमध्ये पॉईंट लिहिता येतो, एक्स आणि वाय. R3 घेतला तर 3 कोऑर्डिनेटमध्ये एक्स वाय झेड आहे, ते लक्षात. अप टू मग तुम्ही जर Rn घेतला तर हा जो इलेमेंट आहे हा तुम्हाला कसा रिटर्न करता येतो, n x1 x2 अप टू xn. n कोऑर्डिनेट्स असणार आहे त्याच्यामध्ये, ते x1 x2 अप टू xn. हे काय झालं, आर्यन झाला. आर्यन म्हणजे काय, आर्यन मधला इलेमेंट तुम्हाला असा रिटर्न करता येईल. ओके. सो बी इज इक्वल टू, वी हॅव टू शो बी इज अ बेसिस फॉर आर्यन. बी हा बेसिस, आर्यनचा बेसिस आहे, हे तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. ओके. आणि बेसिसमधले व्हेक्टर दिलेले तुम्हाला e1 e2 en. आता बी हा कसला सबसेट आहे, आर्यनचा सबसेट आहे. म्हणजे बी मधले इलेमेंट पण कुठल्या टाईपमध्ये असतील, ह्या टाईपमध्ये असणार आहे, x1 x2 अप टू xn. म्हणजे इथे e1 व्हेक्टर दिलेला आहे बघा, बीचा काय दिलेला आहे, 1 0 0 0 0. म्हणजे इथे लास्टला n कोऑर्डिनेट असणार आहे, राईट. हा झाला x1, हा झाला x2 अप टू हा काय होणार आहे तुमचा xn, राईट. e2 इज इक्वल टू 0 1 अप टू डॉट 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 0. अँड थर्ड इलेमेंट काय येईल मग, e3. e3 कसा डिफाईन होईल, e3 इज इक्वल टू 0 0 1 अप टू n 0, राईट. सेम अप टू en 0 0 अप टू लास्टला काय असणार आहे n, राईट. तर तुम्हाला बी काय दाखवायचं आहे, बेसिस दाखवायचा आहे आर्यनचा. मग बेसिससाठीच्या दोन कंडिशन्स काय करायच्या आपल्याला, ह्या प्रूव्ह करायच्या आहे. पहिली कंडिशन, बीचा लिनियर स्पॅन काय असला पाहिजे, व्ही. म्हणजे बीचा लिनियर स्पॅन इथं काय येईल, आर्यन. व्ही म्हणजे काय दिलेलं वेक्टर स्पेस इथे Rn, राईट. सो टू शो दॅट बी इज, ही कंडिशन किंवा ही कंडिशन तुम्ही कुठलीही आधी सॉल्व करू शकता. तर आपण पहिले काय घेऊ, लिनियरली इंडिपेंडंट दाखवू आणि नंतर लिनियर स्पॅन बघू. ओके. सो फर्स्ट वी सी टू शो दॅट बी इज अ लिनियरली इंडिपेंडंट. वी नो इंडिपेंडंटसाठी आपण काय घेतो, लिनियर कॉम्बिनेशन घेतो. वी हॅव a1 e1 e1 e2 enचं काय घेतलं, लिनियर कॉम्बिनेशन इक्वल टू काय घेतोय आपण, 0 बार. तर तुम्हाला इच a1 a2 अप टू an काय मिळाला पाहिजे, 0 मिळाला पाहिजे, राईट. So see here, a1 e1 plus a2 e2 plus up to plus an en is equal to 0 bar. So we put here values of e1 e2 up to en. a1 e1 will be 1 0 0 up to 0 plus a2 will be 0 1 0 0 plus up to an into en will be 0 0 up to 1 is equal to 0 bar means काय येणार आहे, 0 0 0 up to 0 0 n times 0, right. इम्प्लाइज दॅट a1 ने मध्ये मल्टिप्लाय केलं, a2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, अप टू an ने पण काय केलं, मल्टिप्लाय केलं. वी गेट a1 इंटू 1 विल बी a1 a1 इंटू 0 0 0, राईट. पुढचे सर्व प्लस a2 इंटू 0 0 a2 इंटू 1 विल बी a2 अप टू 0 0च होणार आहे. पुढच्या टर्म्स 0चे प्लस अप टू डॉट डॉट प्लस anचा पण सेम, फक्त लास्टला काय आहे 1. सो हिअर ऑल आर 0 इंटू सॉरी कॉमा an is equal to here 0 0 0 0 n times. Okay, now we add these coordinates, we get बघा हे इलेमेंट काय केले आपण, ॲड केले कोऑर्डिनेट वाईज. म्हणजे पहिला x1 a1 प्लस 0, पुढचा पण प्लस काय असणार आहे 0 अप टू n काय असणार आहे 0. म्हणजे पहिला काय मिळाला a1, नेक्स्ट 0 प्लस a2, पुढचा काय असणार आहे 0 प्लस अप टू an पण काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे काय मिळालं फक्त a2. थर्ड इलेमेंट 0 प्लस 0 प्लस 0
सॉरी प्लस पुढचा काय असणार आहे A3 प्लस A4 काय असेल 0 अप टू AN काय असणार आहे 0, म्हणजे पुढचा काय मिळेल A3. सेम n टर्म जर बघितल्या 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 अप टू काय येणार आहे AN, म्हणजे काय मिळालं AN विच इज इक्वल टू 0 0 0 अप टू n टाइम्स, राईट. आणि मग हे दोघं इलेमेंट सेम आहे, म्हणजे त्यांचे ते काय असणार आहे कोऑर्डिनेट वाईज इक्वल. A1 इज इक्वल टू 0, A2 इज इक्वल टू 0 अप टू AN इज इक्वल टू 0, म्हणजे सर्व स्केलर जे आहे A1 A2 अप टू AN यांची व्हॅल्यूज काय आल्या आहे 0 आल्या आहे. दॅट मीन्स B इज अ लिनियरली इंडिपेंडंट सेट. एक कंडिशन सेकंड कंडिशन तुमची काय झाली प्रूव्ह झाली, राईट. आता आपण फर्स्ट कंडिशन प्रूव्ह करणार आहे. L ऑफ B इज इक्वल टू काय आला पाहिजे V, म्हणजे L ऑफ B इज इक्वल टू काय आला पाहिजे R रेज टू N. ओके, सो सी हिअर फॉर एनी U इज इक्वल टू U1 U2 अप टू UN बिलॉंग्स टू द Rn. आपण U असा कुठलाही एक वेक्टर घेतोय Rn सेटमधला, राईट. Rn वेक्टर स्पेसमधला मधला आपण कुठलाही एक वेक्टर घेतोय U1 U2 अप टू UN. वी राईट U ॲज U1 इंटू E1 प्लस U2 इंटू E2 प्लस अप टू UN इंटू EN. म्हणजे आपण काय केलंय U हा जो वेक्टर आहे तो बीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न केला आहे, राईट. U1 E1 प्लस U2 E2 प्लस अप टू UN EN. म्हणजे तुम्ही कुठलाही इलेमेंट घेतला Rn मधला तर तुम्हाला E1 E2 ENच्या फॉर्ममध्ये काय करता येणार आहे रिटर्न करता येणार आहे. फॉर एक्झाम्पल हे जनरल घेतला होता आपण. सपोज आपण घेतला 1 2 3 4 अप टू सपोज 6, राईट. हा इलेमेंट जर घेतला तुम्ही हां तर हा तुम्हाला कसा रिटर्न करता येईल 1 इंटू E1 प्लस 1 इंटू E2 प्लस 2 इंटू E2 प्लस 3 इंटू E4 प्लस अप टू प्लस 6 इंटू EN, राईट. बघा बरं हाच इलेमेंट मिळेल का तुम्हाला ह्या लिनियर कॉम्बिनेशन. 1 इंटू E1 काय 1 0 0 अप टू 0 प्लस 2 इंटू E2 विल बी 0 1. ॲक्च्युली तुम्हाला हे समजणार नाही, इथे एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला. आपण सपोज 1 2 5 7 अप टू 8, राईट. हा इलेमेंट घेतला. आता मी परत दुसरा बदलून घेतला इलेमेंट, राईट. हा इलेमेंट तुम्हाला E1 E2 अप टू ENच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करता येतो. बघा 1 इंटू E1 प्लस 2 इंटू E2 प्लस अप टू प्लस 8 इंटू EN. मग आपण जर व्हॅल्यूज पुट केला E1ची 1 0 0 अप टू 0 प्लस ट्वाईस इंटू 0 1 0 अप टू 0 प्लस अप टू डॉट डॉट प्लस nth 8 इंटू 0 0 0 अप टू 1, राईट. म्हणजे 8 म्हणजे nची व्हॅल्यू काय असणार इथे 1, n कॉर्डिनेटची व्हॅल्यू काय असणार आहे 1 EN साठी. ओके, मग आता 1 इंटू 1 मध्ये मल्टिप्लाय करा 1 0 0 0 अप टू 0 मिळेल. प्लस 2ने मध्ये मल्टिप्लाय केलं 0 2 अप टू 0 मिळेल, राईट. प्लस अप टू प्लस n जर केलं 0 0 0 8ने मल्टिप्लाय करा काय मिळेल लास्टला 8 मिळेल. आता या सर्वांचे ॲडिशन करा काय मिळेल. फर्स्ट 1 प्लस 0 प्लस पुढची पण टर्म काय असणार आहे 0 अप टू लास्ट काय 0. सो हिअर 1 0 प्लस 2 प्लस सेकंड केसमध्ये थर्ड टर्म काय असणार आहे 0, म्हणजे काय मिळाला 2 अप टू डॉट 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 लास्टला काय मिळेल 8. म्हणजे हाच इलेमेंट मिळते तुम्हाला, राईट. म्हणजेच तुम्हाला कुठलाही इलेमेंट आता हा इथे जनरल घेतला आहे आपण U1 U2 अप टू UN, म्हणजे U1 U2 UNच्या व्हॅल्यूज काही पण असू शकतात R मधल्या, राईट. U1 R मध्ये U2 R मध्ये अप टू UN R मध्ये. मग कुठल्याही व्हॅल्यूज घेतल्या तरी तो जो इलेमेंट आहे तो तुम्हाला E1 E2 ENच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करता येणार आहे. म्हणजेच Rnचा तुम्ही कुठलाही इलेमेंट घेतला तर तुम्हाला E1 E2 ENच्या कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करता येईल. म्हणजेच L ऑफ B लिनियर स्पॅन ऑफ B काय झाला Rn झाला, राईट. सो वी राईट हिअर लिनियर स्पॅन ऑफ B इज इक्वल टू Rn. दोघंही कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झाल्या. लिनियर स्पॅन ऑफ B इज इक्वल टू V म्हणजे R³ आला आणि B काय झाला लिनियरली इंडिपेंडंट सेट. म्हणजेच काय झाला फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी प्रूव्ह B इज इक्वल टू E1 E2 EN इज अ बेसिस फॉर Rn. दिस बेसिस वी कॉल्ड इट ॲज अ नॅचरल ऑर स्टँडर्ड बेसिस फॉर Rn. हा जो बेसिस आहे
E1 E2 EN साठीचा, राईट. हा बघा, हा जो बेसिस आहे ह्याच्या व्हॅल्यूज घेतलेला आहे E1 E2चा, हा काय झाला आहे, हा स्टँडर्ड बेसिस झाला RN साठी. जसा R2चा स्टँडर्ड बेसिस काय 1 0 अँड 0 1 येते लक्षात. R2 साठी स्टँडर्ड बेसिस काय 1 0 0 1 वेक्टर्स E1 E2. तसाच R3 साठी पण स्टँडर्ड वेक्टर्स काय असणार आहे 1 0 0 बेसिस 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1 येते लक्षात. R3 चा तुम्हाला इथे दिसत नसेल तर मी सेपरेट लिहिते बघा. R3 साठी बेसिस स्टँडर्ड बेसिस काय असेल 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1, राईट. हा R3 साठी स्टँडर्ड बेसिस असणार आहे. R2 साठी स्टँडर्ड बेसिस कुठला असणार आहे, हा झाला E1 E2 E3, राईट. R2 साठी 1 0 अँड 0 1 हा स्टँडर्ड बेसिस झाला, राईट. E1 E2. तसंच सेम RN साठी आत्ता जे आपण एक्झाम्पल घेतलं आहे E1 E2 EN व्हेअर E1 E2 EN आर दिस बी विल बी स्टँडर्ड बेसिस फॉर ए RN. ओके, आता तुम्हाला एक्झाम्पल समजलं आहे असं मी गृहीत धरते. ओके, वी सी हिअर नेक्स्ट एक्झाम्पल. लेट C be a real vector space, show that B is equal to 2 plus 3i 5 minus 6i is a basis for C. आता बघा, हा तुम्हाला C साठी बेसिस, C म्हणजे काय कॉम्प्लेक्स नंबर सेट आहे, राईट. तर B हा C साठीचा बेसिस आहे, हे तुम्हाला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. तर पहिले आपण पहिली केस प्रूव्ह करू. वी हॅव टू शो दॅट B इज लिनियरली इंडिपेंडंट आणि नंतर लिनियर स्पॅन ऑफ B इज इक्वल टू काय दाखवणार आपण C, right. So see here, to show that B is a linearly independent, so we take linear combination of these two element a into 2 plus 3i plus b into 5 minus 6i is equal to 0 बार. आता इथे वेक्टर्स कॉम्प्लेक्स मध्ये C सेट दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे 0 बार पण काय असणार आहे कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. सो हिअर वी राईट 0 ॲज अ 0 प्लस I0 किंवा 0i असं लिहिलं तरी चालेल. ओके, I0. सो 2 ए ने मध्ये मल्टिप्लाय करा 2a प्लस 3ai प्लस बी ने मध्ये मल्टिप्लाय केलं 5b मायनस 6bi इज इक्वल टू हिअर 0 प्लस I0. इम्प्लाइज दॅट 2a प्लस 5a रिअल नंबर एकत्र केला 2a प्लस 5b आणि नेक्स्ट i कॉमन काढला, राईट. सो वी गेट 3a मायनस 6b इंटू i. Here minus sign, so here minus 6b into I, which is equal to 0 plus 0i. Now equate these two complex number. Okay, so 2a plus 5b is equal to 0 and 3a minus 6b is equal to 0. This is equation first, this is equation second. Now we solve these two equations. बघा, हे दोघंही equations simultaneously solve केले. इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय केला आणि इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. बघा, याला 3 ने मल्टिप्लाय केलं 2 इंटू 3 विल बी 6a प्लस 2 इंटू 3 इंटू 2 विल बी 6a प्लस 3 इंटू 5 विल बी 15b इज इक्वल टू 3 इंटू 0 0. सेम इक्वेशन 2 ला आपण काय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं 2 इंटू 3 विल बी 6a मायनस 6 इंटू 2 विल बी 12b अँड 0 इंटू 2 विल बी 0. ओके, आणि ह्या दोघांची काय केली आपण ॲडिशन केली. इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि दोघं काय केले ॲड केले, सबट्रॅक्ट केले. मायनस साईन हिअर 6a हॅव अ प्लस साईन, सो हिअर वी राईट मायनस साईन. मायनस 12b, सो हिअर वी राईट प्लस साईन विच इज इक्वल टू 0. ओके, नाव 6a मायनस 6a गेट कॅन्सल 0 प्लस हिअर 15. आता इथे खालचं साईन आपण गृहीत घेणार आहे, राईट. प्लस प्लस 15 प्लस 12 विल बी 270b, राईट. प्लस 27b is equal to 0 plus 0 0. That means here 27 is multiplied to b in this side which is divide to 0. So we get 0 by 27 will be 0. So b is equal to 0. तर b इज इक्वल टू 0 ही जी व्हॅल्यू आली ती कुठे पुट करणार इक्वेशन फर्स्टमध्ये, म्हणजेच काय मिळाला 2a प्लस 5 इंटू बी विल बी 0 विच इज इक्वल टू 0. सो 5 इंटू 0 विल बी 0. 2a इज इक्वल टू 0 इम्प्लाइज a इज इक्वल टू 0. ओके,
मग बी पण 0 मिळाला, ए पण 0 मिळाला, राईट. बी पण 0 मिळाला, ए पण 0 मिळाला. दॅट मीन्स बी इज अ लिनियरली इंडिपेंडंट सेट. आता सेकंड कंडिशन, बीचा लिनियर स्पॅन यल ऑफ बी इज इक्वल टू काय दाखवायचं आहे आपल्याला, सी प्रूव्ह करायचं आहे, राईट. सी वेक्टर स्पेस दिलेला आहे ना तुम्हाला. आपण काय घेतलं, कुठलाही एक इलेमेंट घेतला यू एक्स प्लस आय वाय, हाच इलेमेंट कसा रिटर्न करता येतो, ऑर्डर पेअर एक्स वाय बिलॉंग्स टू द सी. याचंच मिनिंग हे होतं आणि याचं मिनिंग हे होतं, राईट. विच इज बिलॉंग्स टू द सी. नाव वी टेक एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू ए इंटू 2 + 3i + b इंटू 5 - 6i. आपण असं रिटर्न करतोय की एक्स प्लस आय वाय हा इलेमेंट तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये काय करता येतो, रिटर्न करता येतो, राईट. मग ए आणि बीच्या व्हॅल्यूज काय करायच्या आपल्याला इथे फाइंड करायच्या, किंवा एक्स आणि राईट ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या की जेणेकरून तुम्हाला एक्स प्लस आय वाय हा इलेमेंट ह्या फॉर्ममध्ये रिटर्न करता येईल, राईट. मग ए प्लस 2a प्लस काय होईल 5b आणि प्लस हिअर इमॅजिनरी पार्ट 3a मायनस 6b इंटू आय. सेम मागच्या वेळेला आपण जसं केलं होतं, एने मध्ये मल्टिप्लाय केलं, बीने मल्टिप्लाय केलं, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट केले, ओके. implies that here x plus iy is equal to 2a plus 5b plus 3a minus 6b. इक्वेट केले हे दोघं पण. x is equal to काय मिळेल 2a plus 5b आणि y is equal to काय मिळेल 3a minus 6b is equal to y. ओके. नाव दिस सिस्टीम कॅन बी रिटर्न ॲट. आता ही सिस्टीम तुम्हाला सॉल्व करायची, ही सॉल्व केली तर तुम्हाला काय मिळेल, याचे ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळतील, राईट. तर मग आपण ही सिस्टीम मॅट्रिक्स फॉर्ममध्ये राईट केली. बघा, हा एचा कॉलम घेतला, हा बीचा. एची व्हॅल्यू काय इथे 2, इथे एची व्हॅल्यू काय 3, इथे बीची व्हॅल्यू काय 5 आणि इथे बीची व्हॅल्यू काय -6 ऑफ ए बी. इथे व्हेरिएबल कुठले ए बी इज इक्वल टू राईट हँड साईडला काय एक्स वाय. सो वी राईट 2 5 3 -6 ए बी इज इक्वल टू एक्स वाय. ए बीची व्हॅल्यू काढायची, हा आपण इकडे नेऊ शकतो, म्हणजे ए इनवर्स होऊ शकतो. सपोज हा ए घेतला आपण, हा काय याला काय म्हणणार आपण कोइफिशियंट मॅट्रिक्स. पुढचं युनिट आपण युनिट फर्स्ट चालू करतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला हे मॅट्रिक्सचे सगळे ऑपरेशन कळतील, ओके. तर ए काय झाला तुमचा कोइफिशियंट मॅट्रिक्स झाला, कारण 2 एचा कोइफिशियंट आहे, बी 5चा कोइफिशियंट आहे, इथे पण एचा कोइफिशियंट 3, बीचा कोइफिशियंट. सो वी कॉल्ड इट ॲज अ